नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर माहिती मित्रवर. तर आज आपण बघणार आहोत बँक ऑफ इंडियाच्या वॅकन्सीबद्दल. मी थोडक्यात इन शॉर्ट माहिती देत आहे. मुंबई नॉर्थ, नागपूर, नवी मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सोलापूर आणि विदर्भ इथे वॅकन्सी आलेल्या आहेत. वॅकन्सी एवढ्या जास्त नाही आहेत, पण तुम्ही तुमच्या जर जिल्ह्यात तुमची वॅकन्सी असेल तर तुम्ही ते अप्लाय करून पाहू शकता. त्यानंतर इथे आपण बघूया एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, तर तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही करू शकतात. लास्ट इयर स्टुडंट इथे अप्लाय करू शकत नाही, हे तुम्हाला माहिती देत आहे. त्यानंतर मिनिमम एज आहे 20, मॅक्झिमम आहे 28. एजनुसार जर बघितलं तर SC STसाठी 5 वर्ष रिलॅक्सेशन, अदर बॅकवर्ड क्लाससाठी ज्यांच्याकडे नॉन क्रिमिनल आहे त्यांच्यासाठी 3 वर्ष आणि PWD असेल तर 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. तुमच्या इथे काही फिजिकल टेस्ट असणार आहेत. तुम्हाला इथे रनिंग वगैरे नसेल, फक्त एक हेल्थ टेस्ट असणार. तुम्हाला जर कोणतं डायबिटीज, शुगर ही तुमची चेक केली जाते. त्यानंतर आता बघूया आपण इथे तुम्हाला दिसत असेल तुमच्या इथे PWDनुसार तुम्ही ते चेक करू शकतात. काय काय त्यांचे मॅन्डेटरीज क्वालिटीज आहेत. त्यानंतर आता बघूया सिलेक्शन प्रोसिजर. तुम्हाला जनरल फायनान्शियल अवेअरनेस असेल, 25 क्वेश्चन 25 मार्क्स, म्हणजे प्रत्येक एका क्वेश्चनला 1 मार्क असणार आहे. त्यानंतर इंग्लिश आहे, क्वांटिटेटिव्ह रिझनिंग ॲप्टिट्यूड आहे आणि कॉम्प्युटर नॉलेज आहे. असे एकूण तुमचे 25-25चे 4 भाग, म्हणजे एकूण 100 क्वेश्चन्स होणार आहेत आणि याचीच तुमची एक जनरल मेरिट लिस्ट बनेल. त्यानंतर तुमचं स्टेपमेंट असणार आहे 7,500 तुम्हाला बँकेकडनं मिळणार आणि वर जे तुम्ही नॅट्समध्ये लॉग इन करणार आहे, आणि हे ते अप्लाय करण्यासाठी तुमच्याकडे नॅट्स रजिस्ट्रेशन असणं खूप गरजेचं आहे. नॅट्स म्हणजे तुम्ही गुगल करू शकतात किंवा गुगलला नुसतं नॅट्स टाकलं तुमचे गव्हर्नमेंट वेबसाईट आहे, तिथे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला गव्हर्नमेंटकडनं म्हणजे नॅट्सकडनं 4,500 मिळणार, टोटल असे 12,500 मिळणार आहे, सॉरी. आणि हा तुमचा जो पिरियड असेल तो एकूण 12 महिने म्हणजे 1 वर्षाचा असणार आहे. यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट आणि एक्सपिरियन्स लेटर पण तुम्हाला मिळणार आहे. तर ही होती अशी वॅकन्सी. तर जर तुम्हाला अशाच वेगवेगळ्या वॅकन्सीबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.